स्वागत आहे तुमचे आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलमध्ये। तर मित्रांनो, या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे नाव अश्विनी राठोड आहे। माझे आशिष राठोड यांच्याशी 2 वर्षापूर्वी लग्न झाले। आम्ही लातूरचे रहिवासी आहोत, पण आता पुण्यात राहतो। माझ्या सासरचे घर फक्त मुंबईत आहे। आम्ही बंगाली आहोत हे तुम्हाला नावावरूनच कळलं असेल। मला मुंबई शहर खूप आवडतं। लग्नानंतर माझे पती आशिष मला हनीमूनसाठी बँकॉकला घेऊन गेले। बँकॉक हे अद्भुत शहर आहे। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनी आमचा हनीमून तिथं उघडपणे साजरा केला। बँकॉक शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर पटाया नावाचे ठिकाण आहे। आम्ही 4 दिवस तिथं राहिलो। आता तुमच्यापासून काय लपवायचे मित्रांनो, आम्ही तिथे नागळी डान्सचे अनेक कार्यक्रम पाहिले। जवळपास डझनभर मुलींना स्टेजवर पूर्णपणे भोंगळे अवस्थेत एकत्र नाचताना दिसल्या। फोद्याचे अनेक खेळही पाहिले। एके दिवशी मी संपूर्ण लोकांसमोर स्टेजवर तसले करताना पाहिले। सरकारची कुठलीही मनाई नाही, कुठलेही बंधन नाही। माझा पती मला रोज मनाप्रमाणे नाचवायचा। मला त्याचा सोटा खूप आवडतो आणि मला खूप मजा यायची। माझ्या लग्नाच्या वेळी मी 25 वर्षाची होते आणि खूप नाचले होते। मी लग्नाआधी अनेक सोट्याची मजा घेतली होती, प्रत्येक प्रकारची मजा घेतली। मला सोट्या चोखण्यात, कोंबड्याशी खेळण्यात आणि बाहेर पडणारा चीक पिण्यात खूप मजा येते। मी माझ्या नवऱ्याच्या सोट्यातून हे सुख त्याला देऊ लागले, पण या 2 वर्षात माझे मन माझ्या नवऱ्याच्या सोट्याने भरून आले आणि मी इतर पुरुषांचा सोटा शोधू लागले। अनोळखी व्यक्तीसोबत करण्याची मजा वेगळी असते। एके दिवशी माझी जुनी मैत्रीण अरुणा मला भेटली। तिने सांगितले की ती फक्त मुंबईत राहते, तिचा नवरा बँकेत काम करतो। बोलत असताना ती म्हणाली, अश्विनी, मी इतर पुरुषांकडून खूप नाचवून घेते, मी दुसऱ्यांच्या सोट्याशिवाय जगू शकत नाही। मग मी म्हणाले, प्लीज मला कुणाशी तर ओळख करून दे ना, माझे पती आज 3 दिवसासाठी दिल्लीला जाणार आहेत। ती म्हणाली, ठीक आहे, मी उद्या सकाळी तुझ्याकडे कुणाला तरी पाठवते। मी दुसऱ्या दिवशी त्याची येण्याची वाट पाहू लागले। तो आल्यावर त्याला पाहून मला आनंद झाला। मुलगा हुशार आणि देखणा होता। मी त्याला प्रेमाने बसवले, त्याला ड्रिंक ऑफर केली आणि आम्ही दोघे गप्पा मारू लागलो। त्याचे नाव रोहित होते। मी मध्ये छोटेसे वस्त्र घातले होते आणि खाली घागरा। माझे मोठे आंबे मधून बाहेर यायला हताश झाले होते। आंब्याचा फुगवटा पुरुषांना त्रास देतो। माझे आंबे पाहून त्याचा सोटा तार झाला। त्याच्या घट्ट पॅन्टीमधून त्याचा सोटा आटून ताट झालेला मला दिसत होता। त्याला आकर्षण वाटण्यासाठी मी माझे केस पुन्हा पुन्हा पलटत होते। त्याचे डोळे फक्त माझ्या आंब्यावर अटकले होते। मी विचारले, अरुणा कशी ओळखते तुला आणि कधीपासून? तो म्हणाला, मी तिला 2 वर्षापासून ओळखतो। अरुणा भाभी खूप छान आहे। तिची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे। मी तिचा खूप मोठा चाहता आहे। माझे तिच्यावर खूप प्रेम आहे। मी विचारले, अरुणाबद्दल तुला सर्वात जास्त काय आवडले? तो म्हणाला, तिचे मोठे आंबे आणि तिचे मनुके। लगेच माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तर तू अरुणाचा बोचा मारलास का? तो म्हणाला, ती बोचा देत नाही, पण मला ते आवडतो। मी म्हणाले, ठीक आहे, तुझ्या सोट्याची साईज काय आहे? तो म्हणाला, मला माहीत नाही, मी कधी त्याला मोजलं नाही। मी म्हणाले, ठीक आहे, मला सांग, तुला बायका जास्त आवडतात की मुली? तो म्हणाला, बायका, कारण त्यांच्यापासून कुठलाही धोका नाही आणि सोटा देखील खूप आनंदाने मध्ये जातो। त्याने माझा हात धरला आणि पप्पी घेतली। मग त्याने माझ्या गालावर पप्पी घेतली आणि म्हणाला, बरं, तू अरुणा भाभीपेक्षा काही कमी नाहीस, पण तुझ्यात आणखी काहीतरी आहे। तुझे मोठाले आंबे मला मारत आहेत, मला त्यांचा रस पिळावासा वाटतो। त्याने मला छातीशी घट्ट मिठी मारली आणि मीही त्याला घट्ट मिठी मारली। मला दुसऱ्या पुरुषांचा सोटा हवा होता। मला लवकरात लवकर त्याच्या सोट्यापर्यंत पोहोचायचे होते। अरुणाने मला त्याच्या सोट्याबद्दल काही सांगितले नव्हते। माझ्या फोद्यात नाचून घेण्यासाठी आग लागली होती। शेवटी मी त्याचा सोटा पॅन्टवरच दाबला आणि म्हणाले, यार, आता ते काढ आणि मला दाखव, ते पाहण्यासाठी मी तळमळत आहे। मी त्याला थेट बेडरूममध्ये घेऊन गेले। त्याचे कपडे काढू लागले आणि तो माझे आंबे उघडण्याचा प्रयत्न करू लागला। माझे आंबे उघडल्यावर तो म्हणाला, वा, काय बात आहे भाभीजी, तुमचे आंबे अरुणा भाभीपेक्षा जास्त मोठे आहेत। मजा आली। त्याने माझे दोन्ही आंबे हातात धरले आणि चाटायला आणि दाबायला सुरुवात केली।
तोपर्यंत मी त्याला भोंगळं करून टाकलं होतं आणि त्याचा सोटा पकडला आणि मी म्हणाले, अरे वा, तुझा तर खूप लांब आणि जाड आहे, मला असाच आवडतो. त्याचे खालचे मैदान खूप स्वच्छ होते, त्यामुळे त्याचा सोटा खूप मोठा दिसत होता. मी त्याच्या सोट्याचे अनेक वेळा चुंबन घेतले आणि त्याला गच्च मिठी मारली आणि म्हणाले, यार, मला बऱ्याच दिवसापासून अशा सोट्याची मी वाट पाहत होते. आज माझा शोध संपला. मग त्याने माझा स्कर्ट पण खाली काढला. आता मी त्याच्यासमोर पूर्ण उघडी झाले होते. तो माझ्या अंगाला चोळू लागला, माझे बॉल चाटू लागला आणि मग त्याचे तोंड माझ्या पायामध्ये घालून माझा फोदा चाटू लागला. मी ज्याची वाट पाहत होते ती मजा सुरू झाली. मला माझा फोदा इतर पुरुषांनी चाटायला आवडतो. तो उत्साही होता आणि मीही. त्याने मागे वळून त्याचा सोटा माझ्या फोद्यात घातला. सोटा आत जाताच मला खूप बरे वाटले. मी त्याच्याकडून नाचवून घेतले आणि मला काही त्रास झाला नाही, पण मला खूप मजा येऊ लागली. लग्नानंतर माझ्यासाठी हा पहिला अनोळखी सोटा होता आणि मी आनंदाने नाचवून घेऊ लागले. मी म्हणाले, अरे माझा राजा, आज तू मला सर्व बाजूने नाचवलास, माझा फोदा फाडून टाकलास. तुझा कोण खूप छान आहे राजा, मला पूर्णपणे मोकळे करून टाक. मी पण त्याच्या प्रत्येक धक्क्याला झटक्याने प्रतिसाद देऊ लागले. त्या दिवशी मी रोहितकडून फक्त एकदा झटका मारून घेतला, मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला बोलवून घेतले. तो येण्याआधी मी माझा खालचा खड्डा क्रीम लावून पूर्णपणे साफ केला होता. दुपारी जेव्हा मी पूर्ण उघड्या अवस्थेत ती आल्यावर गेट उघडला तेव्हा तो आश्चर्यच त्याला वाटलं. आता येताच मी त्याचे सर्व कपडे काढले आणि त्याचा कोण तोंडामध्ये घेतला. मी 10 मिनिटे ते चोखला, पण त्याची क्रीम निघाली नाही. मग मी त्याला माझ्या खड्ड्याकडे तोंड करायला सांगितले आणि माझा खड्डा त्याच्याकडून चाटून घेतला. त्याने खूप आनंदाने माझा खड्डा चाटला आणि मला मोकळे केले. त्यानंतर त्याने मला जोमाने नाचवले. तेव्हापासून मी त्याला फोन केला नाही. त्याने अजून माझा मागचा खड्डा ठोकलेला नाही, ना त्याने कधी मला मागचा भाग मागितला नाही, ना मी त्याला माझा करायला सांगितलं. माझा नवरा माझी मागचा भागला कधीच हात लावला नाही, पण मी लग्नाआधी अनेक वेळा माझ्या बॉयफ्रेंडकडून तो आनंद घेतला आहे. मागचा खड्डा हाणून घेण्यात खूप मजा येते. तेव्हा पहिल्यांदा खड्डा फाटतो तेव्हा नक्कीच दुखतं. मी विचार करत आहे की पुढच्या वेळी तो येईल तेव्हा मी माझा मागचा खड्डा त्याच्याकडून हाणून घेईल. तर मित्रांनो, तुम्हाला कथा नक्कीच आवडली असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही R1 मराठी कथा या चॅनेलला प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही ही कथा कशी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच असेच मजेदार कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.